नमस्कार, आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण अलंकार हा चॅप्टर बघणार आहोत. तर अलंकार म्हणजेच काय? भाषेला शोभा वाढवण्याकरिता, कोणत्याही भाषेला शोभा वाढवण्याकरिता जे आपण अलंकार वापरतो. एखादी स्त्री अलंकार घातल्यानंतर तिची शोभा वाढते, सुंदर दिसते. त्याचप्रमाणे भाषेची जर शोभा वाढवण्याची असेल तर त्याला अलंकार हे वापरतो मित्रांनो. अलंकार म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अलंकार वापरून भाषेची शोभा वाढवत असतात मित्रांनो. तर अलंकाराचे दोन प्रकार पडतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. तर शब्द अलंकार म्हणजेच काय? शब्द अलंकार म्हणजेच ज्या शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्याला शब्द अलंकार असे म्हणतात. आणि अर्थामुळे जर भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला अर्थ अलंकार म्हणतात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, शब्द अलंकार म्हणजेच दागिना पण होते. शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार असे अलंकाराचे मित्रांनो दोन प्रकार पडतात. शब्दाच्या रचनेमुळे जर भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला शब्द अलंकार म्हणतात. शब्दाच्या रचनेमुळे जर भाषेला शोभा येतो त्याला शब्द अलंकार म्हणतात मित्रांनो. याचे तीन प्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष. अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार हे शब्दाच्या रचनेमुळे प्रकार पडतात मित्रांनो, अनुप्रास, यमक आणि श्लेष. तर अर्थ अलंकार शिकण्याच्या अगोदर तुम्हाला उपमेय म्हणजेच काय आणि उपमान म्हणजेच काय हे तुम्हाला अगोदर आल्या पाहिजे मित्रांनो. अर्थ अलंकार म्हणजेच इथंच अर्थ दडलेला आहे मित्रांनो. अर्थ अलंकार म्हणजेच अर्थाच्या रचनेमुळे जर भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल, शोभा येत असेल तर त्याला अर्थ अलंकार असे म्हणतात मित्रांनो, अर्थाच्या रचनेमुळे. तर पहिला प्रकार आहे उपमा अलंकार, दुसरा आहे उत्प्रेक्ष अलंकार आणि तिसरा अलंकार आहे अपउन्नती अलंकार आणि चौथा अलंकार आहे अनन्वय अलंकार आणि पाचवा रूपक अलंकार, सहावा अतिशोक्ती अलंकार आणि सातवा आहे दृष्टांत अलंकार आणि आठवा आहे विरोधाभास अलंकार आणि नववा आहे चेतना गुणी अलंकार, दहावा आहे स्वभावोक्ती अलंकार आणि अकरावा आहे व्याजस्फूर्ती अलंकार आणि 12वा आहे पर्यायोक्ती अलंकार आणि 13वा यथोशक्ती अलंकार, 14वा संसदीय अलंकार आणि 15वा आहे भ्रांतिमान आणि 16वा आहे व्यतिरिक्त अलंकार. हे अलंकार मित्रांनो सर्व एक्झाम मध्ये एक किंवा दोन मार्काकरिता विचारले जातात मित्रांनो. हे अलंकार आपण पूर्ण डिटेल मध्ये आता आपण बघणार आहोत मित्रांनो. तर अलंकाराचे दोन प्रकार पडतात मित्रांनो, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्दाच्या रचनेमुळे जर भाषेला सौंदर्य प्राप्त होत असेल तर शब्द अलंकार आणि अर्थाच्या रचनेमुळे जर भाषेला अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला अर्थ अलंकार. शब्द अलंकाराचे तीन प्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष. आणि अर्थ अलंकाराचे ते जे प्रकार पडतात मित्रांनो ते आपण डिटेल मध्ये पूर्ण शिकणार आहोत मित्रांनो. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. आतापर्यंत आपण अलंकाराचे प्रकार बघितला, अलंकार, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. त्याच्यानंतर शब्द अलंकारामध्ये तुम्हाला उपमेय आणि उपमान माहित नाही राहिले तरी चालेल, पण अर्थ अलंकार तुम्हाला जर शिकायचा असेल तर तुम्हाला उपमेय आणि उपमान काय असते ते समजणे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जर तुम्हाला अलंकार चॅप्टरचे पूर्ण प्रकार व्यवस्थित समजायचे असेल तर. म्हणून आज उपमेय म्हणजेच काय, ज्याची तुलना आपण करतो ज्याची आपण तुलना केली जाते त्याला उपमेय म्हणतात. उपमेय म्हणजेच मूळ वस्तू आणि ज्याच्याशी तुलना केली जाते ती गोष्ट म्हणजे
ती गोष्ट म्हणजेच उपमान होय. म्हणजे होय मित्रांनो, मूळ वस्तू म्हणजेच उपमेय. मूळ वस्तू लक्षात ठेवा आणि ज्याची तुलना केली जाते ती म्हणजेच उपमेय आणि उपमान म्हणजेच ज्याच्याची तुलना केली जाते ती म्हणजे जे वस्तू आपण उपमा देण्यासाठी वापरतो त्याला उपमान म्हणतात मित्रांनो. उपमेय म्हणजेच मूळ वस्तू आणि उपमान म्हणजेच उपमा देण्यासाठी वापरलेली जी वस्तू असते त्याला उपमान असे म्हणतात. उदाहरणाद्वारे आपण बघू. हा आंबा, उदाहरणार्थ हा आंबा नाही, साखरच आहे. साखरच आहे. हा आंबा नाही, साखरच आहे. तर मित्रांनो, हा आंबा नाही, साखरच आहे. तर इथं उपमेय कोणता आहे? हा आंबा. उपमेय म्हणजे आंबा हा मूळ वस्तू आहे. मूळ वस्तू हा उपमेय आहे. उपमेय, उपमेय आहे. आणि आपण जी उपमा देण्यासाठी जी वापरलेली वस्तू आहे तिला साखरच म्हणतो आपण. साखरच. तर हा आहे मित्रांनो उपमा देण्यासाठी. उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू. देण्यासाठी वापरलेली वस्तू काय आहे? उपमेय आहे. उपमान आहे. उपमान. उपमान समजला मित्रांनो. उपमेय आणि उपमान काय असते? उपमेय म्हणजेच मूळ वस्तू असते. फक्त एवढा लक्षात ठेवा. आयएमपी आहे हा उपमेय आणि हा मित्रांनो उपमेय म्हणजेच मूळ वस्तू आणि उपमान म्हणजेच जी वस्तू उपमा देण्यासाठी वापरली जाते त्याला उपमान म्हणतात मित्रांनो. तर उदाहरणार्थ बघा, हा आंबा नाही, ती साखरच आहे. तर आंबा काय आहे? आंबा ही मूळ वस्तू आहे आणि साखर साखरेसारखा आहे. आंबा नाही, ती साखरच आहे. आंबा नाही, ती साखरच आहे. दुसरा उदाहरण बघा मित्रांनो. दुसरा उदाहरण, हे पाणी. हे पाणी अमृतासारखे गोड आहे. हे पाणी अमृतासारखे, अमृता सारखे, सारखे गोड आहे. गोड आहे. हे पाणी अमृतासारखे गोड आहे. तर मित्रांनो, हे पाणी अमृतासारखे गोड आहे. तर इथं मूळ वस्तू कोणती आहे? म्हणजेच उपमेय कोणता आहे? उपमेय आणि उपमान ओळखा म्हणून एक्झाम मध्ये येते मित्रांनो. उपमेय कोणते आहे? उपमेय पाणी आहे. पाणी हा मूळ वस्तू आहे. मूळ वस्तू आणि पाण्याला कशाची उपमा दिली आहे? अमृतासारखी, 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 सारखी. तर हा आहे मित्रांनो उपमान. उपमान, उपमान आहे आणि हा उपमेय आहे. उपमेय. उपमेय. उपमेय म्हणजेच काय? उपमेय म्हणजेच मूळ वस्तू आणि उपमान म्हणजेच ज्याला आपण उपमा देण्यासाठी वापरलेली जी वस्तू असते तिला उपमेय, उपमान म्हणतात मित्रांनो. तिसरं उदाहरण बघू. तिसरं उदाहरण बघा. असेल येथे नदी दुधासारखी वाहत. दुधा सारखी वाहत, वाहत असेल तेथे नदी दुधासारखी वाहत. तर मित्रांनो, ह्या वाक्यामध्ये तुम्हाला उपमान कोणता आहे आणि उपमेय कोणता आहे ते ओळखा मित्रांनो. असेल तेथे नदी. नदी काय आहे? उपमान, उपमेय आहे. उपमेय, उपमेय, मेय म्हणजेच मूळ वस्तू आहे. मूळ वस्तू आहे आणि दुधासारखी हे उपमान आहे. उपमान म्हणजेच उपमा देण्यासाठी जी वापरलेली वस्तू असते त्याला उपमान म्हणतात आणि जे मूळ वस्तू असते तिला उपमेय म्हणतात. मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला उपमेय आणि उपमान समजला असेल. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. आतापर्यंत आपण यमक अलंकार, अलंकाराचे प्रकार बघितले होते मित्रांनो. यमक अलंकार, श्लेष,
श्लेष अलंकार आणि अनुप्रास अलंकार आणि त्याचे प्रकार बघितला होता अर्थ अलंकाराचे. आता आपण शब्द अलंकाराचे जे प्रकार आहेत मित्रांनो, 3 प्रकार, अनुप्रास, यमक आणि श्लेष, ते आपण डिटेल मध्ये बघणार आहेत मित्रांनो. तर शब्द अलंकाराचे 3 उपप्रकार पडतात मित्रांनो. पहिला आहे अनुप्रास. अनुप्रास जेव्हा वाक्यामध्ये तोच तोच शब्द, तोच तोच अक्षर रिपीट होत जाते, पुन्हा पुन्हा येत असते, त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात मित्रांनो. अक्षर पुन्हा पुन्हा येत असते, पुन्हा पुन्हा येत असते, अक्षर पुन्हा पुन्हा येत असते. उदाहरणार्थ हे बघा मित्रांनो, जेव्हा वाक्यात किंवा कवितेच्या चरणात तेच अक्षर परत परत येतो, त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात मित्रांनो. उदाहरणार्थ आहे हे बघा मित्रांनो, सत म्हणती सप्तपदे सवास सख्खे साधू से घडते. ह्या वाक्यामध्ये आपल्याला अनुप्रास अलंकार कोणता आहे, म्हणजेच कवितेच्या चरणात किंवा वाक्यामध्ये तेच अक्षर, म्हणजे इथं तोच अक्षर किंवा तेच अक्षर कोणते आहे ते बघायला लागेल मित्रांनो. तर स आहे मित्रांनो, सप्त त स स स स, हा स मित्रांनो, स पुन्हा पुन्हा अक्षर परत परत येत आहे. स अक्षर परत परत येत आहे, परत परत येत आहे. म्हणून मित्रांनो हा अनुप्रास अलंकार झाला आहे. दुसरा उदाहरण आहे, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जपून जा घरी. तर हरी आहे मित्रांनो, हरी, री 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 हा शब्द मित्रांनो पुन्हा परत आलेला आहे, रिपीट होत आहे म्हणून. आणि जेव्हा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा येत असतो, तेव्हा त्यांना अनुप्रास अलंकार म्हणतात. तर आज गोकुळात रंग खेळतो हरी, तर हरी री आणि री, राधिका जपून जा घरी. तर मित्रांनो इथं पण री आलाय आणि इथं पण, तर हा अनुप्रास अलंकार आहे. अनुप्रास अलंकार आहे. बालीस बहु बायकात बडबडला, बालीस बहु बायकात बडबडला. तर मित्रांनो इथं ब ब ब ब ब हा शब्द मित्रांनो पुन्हा पुन्हा येत आहे. इथं री शब्द पुन्हा पुन्हा येत आहे आणि इथं ब शब्द पुन्हा येत आहे. ब शब्द पुन्हा येत आहे, पुन्हा पुन्हा येत आहे. म्हणून मित्रांनो हा आहे अनुप्रास अलंकार. आणि आता दुसरा प्रकार आहे यमक अलंकार. वेगवेगळे अर्थ असतात मित्रांनो. यमक अलंकार म्हणजेच काय, वेगवेगळे असतात, वेगवेगळे अर्थ असतात, पण ते एखाद्या ठराविक ठिकाणी आलेले असतात. एकतर मधामध्ये आलेले असतात, किंवा सुरुवातीला आलेले असतात, किंवा शेवट आलेले असतात, पण ते लाईनशीर आलेले असतात मित्रांनो. त्याला यमक अलंकार असे म्हणतात. बघा, वेगवेगळे अर्थ असणारे परंतु उच्चारात समानता असणारे, शब्दाचे ठराविक ठिकाणी जो नाद निर्माण होतो त्याला सौंदर्य प्राप्त होतो मित्रांनो, त्यास यमक अलंकार असे म्हणतात. म्हणजेच वेगवेगळे अर्थ असणारे, वेगवेगळे अर्थ आहेत, पण वेगवेगळे अर्थ आहेत, उच्चारात समानता आहे, अर्थ वेगवेगळा आहे, उच्चार समानता आहे, पण ती एका ठराविक ठिकाणी येत असतात. एक तर सुरुवातीला येत असतात, किंवा मधात येत असतात, किंवा शेवटला येत असतात. तर त्यामुळे त्याला भाषेला, कवितेला सौंदर्य प्राप्त होते, त्याला यमक अलंकार असे म्हणतात मित्रांनो. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी नित्य सही मनी सर्व काळ. म्हणजेच मित्रांनो इथं मी हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे, तोही एकाच ठिकाणी आलेला आहे. कविते ओळीच्या शब्दाच्या शेवटी आलेला आहे मित्रांनो, त्याला यमक अलंकार असे म्हणतात. दुसरा उदाहरण बघा मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. म्हणजे हा घडो शब्द आहे मित्रांनो. घडो व पडो हा
शब्दाचे म्हणजे कवितेच्या शेवटी आलंय. कवितेच्या चरणाच्या शेवटी आलाय मित्रांनो. हा घडो सुरुवातीला येऊ शकते, मध्ये पण येऊ शकते, पण सुरुवातीला आला तर प्रत्येक ओळीच्या शेवटी सुरुवातीलाच येईल आणि शेवटी आला तर प्रत्येक ओळीच्या शेवटीच येणार मित्रांनो. तर कलंक मातीचा छडो विषयी सर्वदा नावडो, हे आहेत मित्रांनो यमक अलंकार. यमक अलंकाराचे काय आहे, तो अर्थ वेगवेगळा आहे त्यांचा, पण ते एका ठराविक ठिकाणी येत असतात कवितेच्या चरणात. त्याला यमक अलंकार असे म्हणतात मित्रांनो. त्याच्यानंतर आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकार मध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला जाते. एकच शब्द दोन अर्थाने वापरले जाते. अर्थाने वापरतात. एकच शब्द दोन अर्थाने वापरतात. तर एकच शब्द दोन अर्थाने वापरतात मित्रांनो. तर शंकरात पूजिले सुमनानी. शंकरात पूजिले सुमनानी. सुमन म्हणजेच चांगले मनही होते. सुमन म्हणजे चांगले मन. सुमन म्हणजे चांगले मन. चांगले मन व सुमन म्हणजेच पुष्प पण होते. फुले. पुष्प फुले ते पण होते मित्रांनो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे मेघा सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजेच पाणी पण होते आणि आयुष्य पण होते. जीवन म्हणजेच पाणी आणि आयुष्य. तर मित्रांनो श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द असते, पण तो दोन अर्थाने वापरला जाते. उदाहरणामध्ये आहे सुमनाने. सुमन म्हणजेच चांगले मने होते आणि सुमन म्हणजे फुले पण होते. आणि जीवन देतोस, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. तर जीवन म्हणजेच पाणी पण होते आणि आयुष्य पण होते. हे आहेत मित्रांनो शब्द अलंकाराचे प्रकार. अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. अनुप्रास अलंकारामध्ये एकच अक्षर पुन्हा पुन्हा येत असते. आणि अनुप्रास अलंकार आणि श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द ठराविक ठिकाणी येत असते. त्यांचा उच्चार सारखा असतो, परंतु अर्थ वेगवेगळा असतो. आणि श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरलेला जातो. त्याला श्लेष अलंकार असे म्हणतात मित्रांनो. आता आपण त्याच्यानंतर अर्थ अलंकार बघणार आहोत मित्रांनो. जर मित्रांनो याची तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता मित्रांनो. तुम्हाला अनुप्रास, यमक आणि श्लेष. अनुप्रास मध्ये फक्त एवढा लक्षात ठेवा की एकच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट होते आणि श्लेष मध्ये एक शब्द ठराविक ठिकाणी येत असते. आणि श्लेष मध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरले जाते. हा लक्षात ठेवा मित्रांनो. स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. शब्द अलंकाराचे प्रकार बघितला. आता आपण अर्थ अलंकाराचे प्रकार बघणार आहोत. तर उपमेय अर्थ अलंकार बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला उपमेय आणि उपमान काय होते, उपमेय आणि उपमान याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते मी तुम्हाला सांगितले. उपमेय म्हणजेच मूळ वस्तू असते आणि उपमान म्हणजेच उपमा. उपमाच म्हणजे उपमा. ज्या वस्तूला आपण उपमा देतो त्याला उपमान म्हणतात. आणि जे उपमेय असते ते मूळ वस्तू असते मित्रांनो. तर उपमा अलंकार आहे. उपमा अर्थ अलंकाराची सर्व जे अर्थावरून वाक्याला किंवा कवितेच्या रचनाला शोभा वाढते त्याला अर्थ अलंकार असे म्हणतात. तर उपमा अलंकार म्हणजेच काय, दोन वस्तूंमधील सामर्थ्य दाखवण्यासाठी साधर्म्य म्हणजे साम्य. साधर्म्य म्हणजेच साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परीस यासारखे शब्द वापरले जातात. सम, समान, सारखा, प्रमाणे, परीस यासारखे शब्द वापरले जातात मित्रांनो. त्याला उपमा अलंकार असे म्हणतात. त्याला उपमा अलंकार म्हणजे दोन वस्तूंमधील साम्य दाखवण्याकरिता सम, समान, सारखा, प्रमाणे, परीस
यासारखे शब्द वापरले जातात त्यांना उपमा अलंकार असे म्हणतात. तर उदाहरणात बघा मित्रांनो, यांच्यामध्ये कोणता अलंकार आहे ते म्हणून तुम्हाला विचारले जाते. तर शिवाजी महाराज हे सिंहासारखे सूर होते. शिवाजी महाराज हे सिंहासारखे सूर होते. तर मित्रांनो इथं शिवाजी महाराज कोण आहे? उपमेय आहे. उपमेय उपमेय आहे. उपमेय. आणि शिवाजी महाराजांना कोणासारखी उपमा दिलेली आहे? सिंहासारखी. तर ज्याला उपमा दिलेली असते, उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू म्हणजे सिंह आहे, तर त्याला हा सारखी शब्द, सारखी, सारखे हा शब्द जोडलेला आहे मित्रांनो, म्हणून तो उपमा अलंकार आहे. उपमा अलंकार ओळखण्याची साधी ट्रिक आहे. सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस हे शब्द उपमान याला जोडून येतात मित्रांनो. आणि हा शब्द आहे उपमान. उपमान म्हणजे उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू, त्याला उपमान असे म्हणतात. तर शिवाजी महाराज हे सिंहासारखे सुरू होतात. शिवाजी महाराज काय आहे? उपमेय आहे. आणि सिंहासारखा उपमान. जर तुम्हाला उपमेय उपमान हा जर समजला नसेल तर मागे तुम्ही बघून घ्या मित्रांनो. सावळाच रंग तुझ्या पावसाळी नभापरी. सावळाच रंग तुझ्या पावसाळी नभापरी. मित्रांनो, सावळाच रंग तुझ्या पावसाळी नभापरी. परी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस म्हणजेच परी हा शब्द आलेला आहे मित्रांनो. तर हा उपमा अलंकार आहे. इथं उपमेय कोणता आहे? उपमेय आहे सावळा. उपमेय. आणि पावसाळी काय आहे? तुझ्या पावसाळी उपमान. तर हे अलंकार आहे, उपमा अलंकार आहे. याच्यानंतर तिसरा उदाहरण आहे, असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. तर दुधासारखी हा काय आहे मित्रांनो? उपमान आहे. उपमान. उपमान. आणि ह्या नदीला आहे उपमेय. उपमेय. उपमेय म्हणजे नदीला दुधासारखी उपमा दिलेली आहे मित्रांनो. तर जे मूळ वस्तू असते त्याला उपमेय म्हणतात. आणि उपमान म्हणजेच ज्या वस्तूला आपण उपमा दिलेली असते, ज्या वस्तू उपमा देण्यासाठी वापरतात त्याला उपमान असे म्हणतात. तर असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. त्याच्यानंतर आहे चौथा, आभाळगत माया तुझी आम्हावरही राहू दे. त्या वाक्यामध्ये मित्रांनो सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस हे शब्द नाही आहेत, पण हा उपमा अलंकार आहे मित्रांनो. आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. त्याच्यानंतर आहे उत्प्रेक्ष अलंकार. उत्प्रेक्ष अलंकार म्हणजेच उपमेय जणू उपमानच आहे. उपमेय जणू उपमानच आहे असे दर्शविण्यासाठी जणू, जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे की यासारखे शब्द वापरले जातात. त्यांना उत्प्रेक्ष अलंकार असे म्हणतात. म्हणजेच उत्प्रेक्ष अलंकारामध्ये मित्रांनो दोन वस्तूची तुलना केली जाते. दोन वस्तूची तुलना केली जाते. उत्प्रेक्ष अलंकारामध्ये दोन वस्तूची तुलना केली जाते. उपमेय आणि उपमान. मित्रांनो, तुम्हाला अर्थ अलंकार समजायचे असेल तर तुम्हाला उपमेय आणि उपमान काय होते हे तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो. उपमेय म्हणजेच मूळ वस्तू आणि उपमान म्हणजेच जी वस्तू आपण उपमा देण्याकरिता वापरतो त्यांना उपमान असे म्हणतात मित्रांनो. तर उपमा म्हणजेच उपमान आणि उपमेय म्हणजेच मूळ वस्तू. तर उपमेय जणू उपमानच आहे असे दर्शवितात. तर मित्रांनो, हे ओळखण्याची, उत्प्रेक्ष अलंकार ओळखण्याकरिता हे शब्द येत असतात. जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे की ह्यासारखे शब्द वापरतात तेव्हा उत्प्रेक्ष अलंकार होतो. कोणता अलंकार? उत्प्रेक्ष. आणि उत्प्रेक्ष अलंकारामध्ये दोन वस्तूची तुलना होते. तुलना. उपमेय जणू उपमानच आहे म्हणजे मूळ वस्तू हे उपमाच आहे असे दाखविले जाते मित्र. हा आंबा जणू साखरच. हा आंबा जणू साखरच. तर हा मित्रांनो उपमेय आहे. उपमेय आंबा आणि हा साखर उपमानच. उपमान म्हणजेच आंब्याला
साखरासारखी उपमा दिलेली आहे, जणू साखर, आंबा जणू साखरच. त्याचे अक्षर जणू काय मोतीच. तर मित्रांनो इथं उपमेय कोणता आहे, जणू काय मोतीच. अक्षर, अक्षर आहे उपमेय, उपमेय, आणि मोती आहे उपमान, उपमान. कारण की आपण अक्षर हे मूळ आहे आणि अक्षराला मोतीची उपमा दिलेली आहे म्हणून ते उपमान झाला. त्याच्यानंतर दुसरा आहे ती गुलाबी उसा, म्हणजेच परमेश्वराचे प्रेमच जणू, जणू, जणू आहे, जणू. ती गुलाबी उसा म्हणजेच परमेश्वराचे प्रेमच जणू. त्याच्यानंतर आहे मित्रांनो तिसरा प्रकार अपन उंती. अपन, अपन उंती, अपन उंती म्हणजेच लपवणे होते, लपवणे. अपन उंती म्हणजेच लपवणे. यात उपमेय लपून उपमानच आहे असे दाखविले जाते. उपमान लपून उपमानच आहे असे दाखविले जाते मित्रांनो. त्याच्यामध्ये हा आंबा नाही, हा आंबा नाही, ती साखरच आहे. तर इथं उपमेय कोणता आहे, उपमेय हा आहे, उपमेय, उपमेय. तर अपन हुंती म्हणजे अपन, अपन हुंती ह्या अलंकारामध्ये उपमेय लपवल्या जाते. म्हणजेच आंबा, उपमेय आंबा आहे तर उंबा, आंबा नाही म्हटले म्हणजेच नाही, हा लपवणे आहे मित्रांनो, आणि ती साखरच आहे. तर आणि हा उपमान आहे, उपमान, उपमान. न हे नयन पाकड्या उमलल्या सरोजातील, हे नयन पाकड्या उमलल्या सरोजातील. तर नयन म्हणजेच काय होते, डोळे, आणि पाकड, सरोज म्हणजेच गुलाब, गुलाब म्हणजेच डोळ्याला गुलाबासारखी उपमा दिलेली आहे मित्रांनो. हे नयन म्हणजेच नयनाला, डोळ्यांना लपवलेली आहे, आणि त्याला सरोज, सरोज म्हणजेच गुलाब, गुलाबासारखी उपमा दिलेली आहे. हे आहेत मित्रांनो 3 अर्थ अलंकाराचे प्रकार. आता याच्यानंतर आपण चौथा अलंकार बघणार आहोत मित्रांनो, उपमा. एकदा बघूया मित्रांनो. जर तुम्हाला उपमा अलंकार लक्षात ठेवण्याची साधी ट्रिक, जर तुम्हाला उपमा अलंकार ठेवण्याची साधी ट्रिक तुम्हाला सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परीस हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यानंतर उत्प्रेक्षा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार मध्ये उपमेय आणि उपमान हे तुम्हाला आले पाहिजे मित्रांनो. तर अर्थ अलंकार जर शिकायचं असेल तर उपमेय काय आणि उपमान काय. उपमेय म्हणजेच मूळ वस्तू आणि उपमान म्हणजेच ज्या वस्तूसाठी आपण उपमा दिलेली असते तिला उपमेय असे म्हणतात मित्रांनो. उपमेय जणू, जणू काय म्हणजेच उत्प्रेक्ष जर अलंकार तुम्हाला लक्षात ठेवायचे असेल तर जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे की हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. आणि अपनउंती म्हणजेच, अपनउंती म्हणजेच लपवणे, अपनउंतीत म्हणजेच लपवणे. तर तिथं उपमेय लपून उपमानच आहे असे दाखवले जाते मित्रांनो. तर त्याला अपनउंती अलंकार असे म्हणतात. जर तुम्हाला याची स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. मित्रांनो अर्थ अलंकाराचा चौथा प्रकार अनन्वय अलंकार आहे. अनन्वय अलंकारामध्ये स्वतःची तुलना स्वतः बरोबरच केली असते, म्हणजेच उपमेयाची तुलना उपमेया बरोबरच केलेली असते. बघा मित्रांनो, स्वतःची तुलना ही स्वतः बरोबरच केलेली असते, स्वतःची तुलना स्वतः बरोबरच केली असते. म्हणजे ज्यावेळी उपमेयाची तुलना, उपमेयाची तुलना दुसरी कशातही होत नाही, उपमेया बरोबरच होते. उपमेयाची तुलना दुसरी कशातही होत नाही, उपमेया बरोबरच होते. त्याला अनन्वय अलंकार असे म्हणतात मित्रांनो. तर अनन्वय अलंकार रामध्ये उपमेयाची तुलना उपमेया बरोबरच केली जाते. म्हणजेच उपमेय म्हणजेच काय असते, उपमेय म्हणजेच मूळ वस्तू असते, आणि उपमान म्हणजेच ज्या वस्तूला आपण उपमा देण्यासाठी वापरलो असतो ती वस्तू असते. तर उपमेयाची तुलना म्हणजे मूळ वस्तूची तुलना मूळ वस्तू बरोबरच केली असते. त्याला अनन्वय अलंकार असे म्हणतात. आहे ताजमहल तो एक जगती तोच त्याच्या परी, म्हणजे ताजमहालाची तुलना आपण कोणासोबत करू शकत नाही, कारण की तो ताजमहाल सर्वात मोठा आहे, जगात सर्वात मोठा आहे. म्हणजे तो त्याची तुलना आपण ताजमहालाची तुलना दुसऱ्याला उपमा देऊन सने करू शकत नाही. आहे बहु, होतील बहु, आहेत बहु ती, परंतु यातील झाले बहु, होतील बहु, आहेत बहु याची तुलना मित्रांनो दुसऱ्या सोबत आपण करू शकत नाही. रूपक अलंकार,
अनन्वय अलंकारामध्ये स्वतःची तुलना स्वतः बरोबर केली जाते आणि उपमेयाची तुलना उपमेया बरोबर, उपमेय म्हणजेच मूळ वस्तूची तुलना मूळ वस्तू बरोबर केली जाते. आणि रूपक अलंकार मध्ये उपमेय आणि उपमान एकदा अजून बघून टाका. उपमेय म्हणजेच मूळ वस्तू आणि उपमान म्हणजेच उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू. उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू. उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू ही दोन्ही नसून त्यात हे अगदी एकरूप आहे. उपमे आणि उपमान यात भेद नसून एकरूप आहे. म्हणजे रूपक अलंकारामध्ये मित्रांनो रूपक वरून एकरूप तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. ते उपमे आणि उपमान हे एकरूप आहे हे दर्शविले जाते, त्याला रूपक अलंकार असे म्हणतात. तर लहान मुलं म्हणजेच मातीचा गोळा. लहान मुलं काय झालं मित्रांनो, हा झाला उपमेय आणि मातीचा गोळा उपमान. उपमेय लहान मुलं म्हणजेच मातीचा गोळा, ते उपमेय आणि उपमान हे एकरूप आहेत मित्रांनो. दुसरं आहे देह देवाचे मंदिर त्यात आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर त्यात आत्मा परमेश्वर. याच्यामध्ये पण मित्रांनो उपमेय आणि उपमान हे एक आहेत मित्रांनो. देह देवाचे मंदिर त्यात आत्मा परमेश्वर आहे उपमान आणि हा उपमेय. उठ तिसरा उदाहरण आहे उठ परसोत्तमा वाट पाहे रमा द्यावी मुख चंद्रमा सकाळ कासी. हा मित्रांनो अभंग आहे. उठ परसोत्तमा वाट पाहे रमा द्यावी मुख चंद्रमा सकाळ कासी. याच्यामध्ये पण मित्रांनो उठ पुरुषोत्तमा द्यावी मुख चंद्रमा सकाळ कासी हा रूपक अलंकार आहे मित्रांनो. एक्झाम मध्ये आलेली आहे. चौथा उदाहरण बघा. कुठं बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. बुडाला तो सोन्याचा गोळा म्हणजेच बुडाला आणि पलीकडे हा आहे मित्रांनो उपमेय आणि उपमान हे एकरूप आहेत मित्रांनो त्या वाक्यामध्ये. आता संसदीय याच्यावरून आपल्याला शंका निर्माण होते. काय निर्माण होते? शंका निर्माण होते. उपमेय कोणता आणि उपमान कोणता? जर याच्यामध्ये शंका निर्माण होत असेल तर त्याला संसदीय अलंकार म्हणतात मित्रांनो. संसदीय अलंकार. उपमेय कोणता आणि उपमान कोणते, उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संशय निर्माण होत असेल तर त्याला संसदीय अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ हा दोरखंड किसा. उदाहरणार्थ एखादा दोरखंड पडलाय, आपण त्याला म्हणतो की तो दोरखंड हो की साप हो. असा जर तुम्हाला संशय निर्माण होत असेल तर ती संसदीय अलंकार आहे मित्रांनो. उदाहरणार्थ पट्टा पडलाय, तो पट्टा की साप असा. एखादा झुडूप असला की तो झुडूप आहे की अस्वल आहे. हा जर कधी संशय निर्माण होत असेल तर त्याला संसदीय अलंकार असे म्हणतात मित्रांनो. अनन्वय अलंकार जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर स्वतःची तुलना स्वतः बरोबरच होते, दुसऱ्या बरोबर केली जात नाही. म्हणजे उपमेयाची तुलना उपमेया बरोबरच येते, मूळ वस्तूची तुलना मूळ वस्तू बरोबरच होते. एवढा लक्षात ठेवा मित्रांनो. रूपक अलंकार उपमेयाची तुलना उपमेय आणि उपमान हे दोन्ही भेद नसून मित्रांनो एकरूप आहेत. उपमेय ह्या रूपक वरून एकरूप लक्षात ठेवा मित्रांनो. एकरूप रूपक वरून एकरूप रूप उपमेय आणि उपमान हे एकरूप आहे. आणि संसदीय जेव्हा मनामध्ये उपमेय कोणता आणि उपमान कोणता हे संशय निर्माण होते तेव्हा उपमेय संसदीय अलंकार होते मित्रांनो. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता आपण दृष्टांत अलंकार बघणार आहोत मित्रांनो. तर 8वा अलंकार आहे दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकार म्हणजेच काय? एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर उदाहरण द्यायला लागते किंवा दाखला द्यायला लागते.
त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात मित्रांनो. बघा, एखादी गोष्टीचे वर्णन करून तिचे स्पष्ट करण्यासाठी दाखला किंवा एखादे उदाहरण दिले जाते, त्याला दृष्टांत अलंकार म्हणतात मित्रांनो. एखाद्या गोष्टीचे वर्णन करण्याकरिता एखादा दाखला किंवा उदाहरण दिला असेल तर त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात. तर दृष्टांत अलंकार हे साधर्म्यावर व वेदत्मावर भेद दर्शवितो. साधर्म्यावर व वेदत्मावर भेद दर्शवितो. उदाहरणात बघा मित्रांनो, हा 10व्या वर्गाच्या स्टेट बोर्ड मध्ये पण आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखर याच्या रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचे मार. त्याच्यानंतर दुसरा उदाहरण आहे, निवडी वेगळी क्षीर पाणी राजहंस दोन्ही वेगळ आली. म्हणजेच मित्रांनो, दृष्टांत अलंकारामध्ये काय म्हणायचे आहे, एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना एखादा दाखला दिला जातो किंवा उदाहरण दिला जातो, त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात. म्हणजेच लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण असते तेव्हा मुंगी साखरेचा असे असतं, आणि जेव्हा मोठे होते, लहानपण असतो तेव्हा लहान मुलाला काही मारत नाही, आणि जेव्हा मोठा होते त्याला अंकुशाचा मार म्हणजे ऐरावत रत्न थोर मोठे झाल्यावर त्याला अंकुशाचा मार पडते. लहान मुलं असल्याना मार पडत नाही, आणि मोठं झाल्यानंतर त्यांना अंकुशाचा मार पडते, असा तिथं उदाहरण दाखला दिलेला आहे मित्रांनो. म्हणजेच लहान असताना आपल्याला मार पडत नाही आणि मोठा झाल्यानंतर मार पडतो, असं त्याचा आहे मित्रांनो. निवडी वेगळी क्षीर व पाणी राजहंस दोन्ही वेगळ आली. निवडी वेगळी क्षीर व पाणी याच्या उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो. क्षीर आणि पाण्याचा उदाहरण दिलेलं आहे. राजहंस दोन्ही वेगळ आली म्हणजे राजहंस दोन्ही वेगवेगळे करण्याकरिता क्षीर व पाणी याचे दाखला उदाहरण दिलेले आहे. तर आता 9वा अलंकार आहे भ्रांतिमान अलंकार. भ्रांतिमान अलंकार मित्रांनो, उपमेयाच्या जागी उपमेयाचा आहे असा भ्रम होतो. भ्रांती म्हणजेच भ्रम भ्रांती म्हणजेच भ्रम. उपमेयाच्या जागी उपमेयच आहे. म्हणजेच उपमा देण्याच्या, आपण ज्या वस्तूला उपमा देतो ती वस्तू उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होतो मित्रांनो. असा भ्रम निर्माण होतो तेव्हा ती कृती घडल्यानंतर भ्रांतिमान अलंकार म्हणतात. भ्रांतिमान अलंकार होतो म्हणजेच उपमेयाच्या जागी उपमेयच आहे असे समजले जाते मित्रांनो. उदाहरणात बघा, पलास पुष्प मानोनी शंकू सैमू मध्ये अली, तोही जांभूळ मागोली त्यास तोही मध्ये घरी. मित्रांनो, याच्यामध्ये उपमेयच आहे. उपमान असला तरी चोही मध्ये हा मनोनी आहे. हा त्याच्यामध्ये भ्रम निर्माण होते मित्रांनो. जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याला भ्रांतिमान अलंकार असे म्हणतात. आता व्यतिरेक अलंकार बघा. व्यतिरेक अलंकारामध्ये उपमेय हा उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. उपमेय म्हणजेच काय असते? उपमेय म्हणजेच मूळ वस्तू असते, आणि उपमान काय असते? आपण ज्या वस्तूला ती उपमा दिलेली असते त्याला उपमान असे म्हणतात. हे श्रेष्ठ दाखविलेले असते, श्रेष्ठ दाखविले जाते. उदाहरणात बघा मित्रांनो, अमृताहुनी नाम तुझे गोड देवा. म्हणजेच अमृतापेक्षाही नाम तुझे गोड आहे. कोणाला म्हणतो? देवाला म्हणतो. तर अमृत कोण आहे? हे उपमा आहे. उपमा आहे, आणि देवा कोण आहे? उपमेय आहे. उपमेय. अमृताहुनी नाम तुझे गोडे देवा. उदाहरणात बघा मित्रांनो, दुसरा उदाहरण आहे, कामधेनूच्या दुधाहूनही ओझे तुझे बलवान. म्हणजेच कामधेनूच्या दुधापेक्षा म्हणजे गायीच्या दुधापेक्षाही ओझे तुझे मोठे बलवान आहे. म्हणजेच हा काय झाला? कामधेनू काय झाला?
उपमेय, उपमेय, उपमेय कामधेनू म्हणजे कामधेनू गाय पण म्हणतात. आणि ओझे बलवान, म्हणजे ओझे बलवान, हे झाले मित्रांनो उपमान, उपमान, उपमान. आता 11 अलंकार बघा. विरोधाभास, विरोधाभासावरून आपल्या लक्षात येते की वरकरणी विरोध असेल, वरकरणी विरोध असेल, म्हणजे त्याच्यामध्ये विरोधाभास म्हणजे विरोध असेल. वरकरणी विरोध, पण तसा वास्तविक विरोध नसतो. विरोध आपल्याला वाटते की विरोध आहे, पण तसा विरोध नसते. बघा मित्रांनो, जरी आंधळा मी तुला पाहतो, तो काय म्हणते, मी आंधळा आहो तरी मी तुला पाहतो. म्हणजेच वरकरणी विरोध दाखवतो, मी आंधळा आहे तरी तुला पाहते. म्हणजेच विरोध, वरकरणी विरोध असतो पण तसा नसतो, तो त्याला बघतो. बघा, जरी आंधळा मी तुला पाहतो. हे आहेत मित्रांनो दृष्टांत अलंकार, भ्रांतिम अलंकार आणि व्यतिरिक अलंकार आणि विरोधाभास अलंकार. जर तुम्हाला दृष्टांत अलंकार लक्षात ठेवायचं असले तर कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही गोष्टीचे वर्णन करताना एखादा दाखला दिला जातो, एखादा दाखला दिला जातो किंवा उदाहरण दिला जातो, त्याला दृष्टांत अलंकार असे म्हणतात मित्रांनो. लहानपण देगा देवा मुंगी साखर चारवा, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाच्या मार. हा मित्रांनो आपण 10व्या वर्गापासून अलंकार हा शिकत असतो मित्रांनो. तर हा उदाहरण आहे. त्याच्यानंतर आहे निवटी वेगळी क्षीर पाणी, त्याची क्षीर व पाणी या राजहंस, म्हणजे दाखला कोणता दिला आहे, क्षीर व पाण्याचा. व इतर लहानपण देगा देवा मुंगी साखरेच्या रवा, मुंगी साखरेच्या रवा सारखा तिथं दाखला दिला आहे मित्रांनो. आता तिसरा आहे भ्रांतिमान. भ्रांती म्हणजे भ्रम निर्माण होते की उपमान आहे की उपमेय आहे, उपमान आहे की उपमान आहे, असा जो भ्रम निर्माण होते त्याला भ्रांतिमान असे म्हणतात मित्रांनो. आणि व्यतिरिक, व्यतिरिक असे, व्यतिरिक अलंकार मध्ये उपमान हा उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, मोठा आहे असे दाखवले जाते मित्रांनो. अमृताहुनी नाम तुझे गोड देवा, हे व्यतिरिक्त, व्यतिरिक्त अलंकाराचे उदाहरण आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे विरोधाभास. तर याच्यामध्ये तुम्ही व्यतिरिक्त मध्ये काय लक्षात ठेवा, जेव्हा उपमेय हा उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे ते लक्षात ठेवा मित्रांनो. आणि विरोधाभास, विरोधाभास म्हणजे वरकरणी, तो विरोध असते. मी आंधळा आहे पण तुला मी पाहू शकते, म्हणजे मी आंधळा आहो तरी तुला पाहू शकतो. विरोध असूनही तसा विरोध नसते, त्याला विरोधाभास अलंकार म्हणतात मित्रांनो. हे झाले मित्रांनो अलंकाराचे प्रकार. आतापर्यंत आपण अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचे उदाहरण बघितले मित्रांनो. अलंकाराचे 2 प्रकार बघितले, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्दानुसार जर अर्थ प्राप्त होत असेल तर अर्थ अलंकार, आणि अर्थानुसार अर्थ प्राप्त होत असेल तर अर्थ अलंकार. त्याच्यानंतर आपण शब्द अलंकाराचे प्रकार बघितला, अनुप्रास, यमक आणि श्लेष. आणि त्याच्यानंतर अर्थ अलंकाराचे आपण प्रकार बघितला. आणि अर्थ अलंकार शिकण्याच्या अगोदर आपण उपमेय काय आणि उपमान काय हे कशा पद्धतीने ओळखतात ते बघितलं मित्रांनो. जर तुम्हाला याच्यापासून काही शिकायला मिळाले असेल तर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा. याची स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो.